महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी जे एक शक्तीपीठ आहे, त्या शक्तीपीठातून आम्ही सर्व धाराशिवच्या शिवसेना महिला आघाडीच्या महिला या ठिकाणी एकत्र आलो आहेत। ते कारण म्हणजे आज आपण मागच्या 4 दिवसापासून पाहत आहेत की नारी शक्ती वंदन हा जो कायदा आहे, जो संसदेमध्ये पारित होण्यासाठी काल सर्व एकत्र पक्षाचे लोक जमा झाले होते, खासदार वगैरे। तर त्या ठिकाणी जाहीर जिथं महिलांना सन्मान नुसतं म्हणजे पुस्तकातलं नुसतं सन्मानाच्या गोष्टी किंवा तोंडी सन्मानाच्या गोष्टी बोलणारे हे काँग्रेसचे लोक आज आपल्याला त्यांचा चेहरा उघड झालेला आहे। नुसत्या गप्पा मारण्यासाठी नाही, तर मोदीजींनी आणि आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी याविषयी मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे। 2023 मध्ये हा कायदा पारित केला होता, परंतु त्याला कुठेतरी आज अधिकृत करायची वेळ आली होती काल 17 एप्रिलला, परंतु द्वेषापोटी आणि त्याचबरोबर त्यांनी फेक नेरेटिव्ह पसरवला। ओबीसीचा मुद्दा पुढे ढकलत फेक नेरेटिव्ह पसरून इथं दुसरीकडे त्याचं डायव्हर्शन केलं आणि मूळ मुद्दा महिलांसाठी जो सन्मान या भारत देशामध्ये होणार होता आणि भारत देशामधील अनेक विविध जाती धर्माच्या महिला याच्यामध्ये इन्व्हॉल्व होणार होत्या। 33% आरक्षण म्हणजे जिथे आपण 14% होतं तिथं आता आम्हाला डबल त्या ठिकाणी आरक्षण मिळणार होतं आणि आमच्या माता भगिनी मैत्रिणी सख्या या ठिकाणी संसदेच्या उच्च याच्यामध्ये संसदेमध्ये जाणार होत्या आणि तिथं आपल्या सर्व माता भगिनींच्या व्यथा मांडणार होत्या, त्यांचे असणाऱ्या प्रश्न मांडणार होत्या। परंतु हा फक्त स्वार्थीपणाचा आणि राजकीय हेतूनी प्रेरित होऊन हा काँग्रेसनं केलेला डाव आज पुढच्या येणाऱ्या इलेक्शन मध्ये ह्याच्यामध्ये त्यांचा सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही। त्यांनी आपला खरा चेहरा जनतेसमोर आणून दिलेला आहे की हे महिलांच्या विरोधात असणारे लोक आहेत। इथून पुढेही त्यांनी एक जर सामाजिक दृष्ट्या आणि भौगोलिक दृष्ट्या जर विचार केला तर महिलांचं मतदान हे पुरुषांच्या मतदानाच्या बरोबरीने आहे। कुठेही महिला आज कमी नाहीत, प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला ह्या प्रथम क्रमांकावर आहेत। राजकीय प्रवाहात जर महिलांना स्थान मिळत असेल तर त्याचा त्यांनी मान राखला पाहिजे होता आणि कुठं तर हे त्यांनी अवमान केलेला आहे। तर त्यांना सद्बुद्धी देऊ आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो की ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी माता भगिनींना इतर जातीच्याही माता भगिनींना उच्च दर्जाची वागणूक दिली, परंतु ह्या काँग्रेसनी तीच खोडून टाकलेली आहे। याचा जाहीर निषेध करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी धाराशिव जिल्ह्यातील सर्व आमच्या शिवसेना महिला आघाडीच्या महिला इथं उपस्थित आहोत। नक्कीच 100%, कारण ते आमचा हक्क आहे, तो आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही। कोण म्हणताय आज आम्ही समस्त धाराशिव जिल्हा महिला आघाडीतर्फे या ठिकाणी काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडीचा जाहीर निषेध या ठिकाणी आम्ही केलेला आहे। समस्त धाराशिवचे शिवसेना पक्षाची महिला आघाडी या ठिकाणी उपस्थित आहे आणि भर उन्हामध्ये आज आम्ही जाहीर निषेध करतोय। त्याचं कारण आपल्याला माहितच आहे की गेली 2 दिवस झालं मीडियामध्ये आज सगळीकडे ज्या बातम्या लागायला लागलेल्या आहेत, स्त्रीच्या सन्मानासाठी, नारीच्या सन्मानासाठी जो एक विरोध केला गेलेला आहे काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडीने, आज स्त्रीचा संघर्ष हा पाहिला तर खूप वर्षापासूनचा संघर्ष आज स्त्रीचा संघर्ष आहे आणि आज कुठेतरी स्त्रीला 33% आरक्षण हे त्या ठिकाणी दिलं जात होतं, परंतु या ठिकाणी सुद्धा राजकारण आणून स्त्रीचा या ठिकाणी नारी शक्तीचा काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडीने अपमान केलेला आहे। त्यांच्या स्त्री शक्तीच्या सन्मानाचा या ठिकाणी आज एक काळा दिवस आम्ही म्हणू इच्छितो, कारण डायरेक्ट त्यांनी याला विरोध तर नाही म्हणतात, परंतु दुटुप्पी भूमिका ही काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडीने या ठिकाणी घेतलेली आहे। आमचा याला विरोध नाही तर म्हणतात ती लोक, परंतु दुसऱ्या बाजूने त्यांनी काहीतरी वेगळं इथं सांगून डायरेक्ट विरोधी पक्ष एक दाखवायची भूमिका, त्याची मांडायची भूमिका, यासाठी दुटप्पीपणाचं राजकारण देखील इथं केलेले। परंतु आपल्या माता भगिनी आहेत, आई आहे, बहीण आहे, यांचा सन्मान या ठिकाणी होत होता। त्यांना कुठंतरी नेतृत्व आणि कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मोठ्या प्रमाणामध्ये भेटत होती
आणि देशाचे सन्माननीय आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब फक्त यांना कुठेतरी कडाडून विरोध म्हणून याला विरोध केलेला आहे काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडीने। आणि आज समस्त आम्ही धाराशिव जिल्हा शिवसेना पक्षाच्या महिला आघाडीने याचा जाहीर निषेध या ठिकाणी भर उन्हामध्ये आज आम्ही केलेला आहे। काय प्रकार आहे, कशासाठी विरोध झाला, काँग्रेसने विरोध कशाला केलाय? आता आपण पाहतच आहात की कुठेतरी विरोधी भूमिका ही ठेवायचीच असेल तर विरोधच करायचंय म्हणलं तर त्याला काही कारण नाही, परंतु हे सर्व सन्मान नारी शक्तीचा सन्मान या ठिकाणी होत होता। इथं कुठल्याही एकाच नारी शक्तीचा नव्हतं काही, असं समस्त नारी शक्ती याचा या ठिकाणी सन्मान होत होता आणि काहीतरी कारण घेत त्यांनी याला विरोध केलेला आहे। मुद्दा कोणता होता नेमका, मुद्दा काय आहे ज्यामुळे हा विरोध निर्माण झाला? मुद्दा काय आहे नेमका तुम्ही आंदोलनाला उतरलात? नाही, त्यांनी काही त्रुटी काढलेल्या आहेत। 23चं काही इथं विधेयक होतं किंवा आताचं जे आहे त्याच्या काही त्रुटी पुढे दाखवून कुठेतरी हे स्वार्थापोटी यांनी इथं या ठिकाणी हा निर्णय घेत आहेत मोदी सरकार, अशा पद्धतीने त्यांनी काहीतरी इथं वक्तव्य केली गेलेली आहेत आणि याला कडवून त्यांचा विरोध आहे। सरळ सरळ याच्यामध्ये एक काय म्हणता येईल की बाबा नारी शक्तीचा सन्मान या ठिकाणी या विरोधी पक्षांना नको आहे, याच्यासाठी हा विरोध आहे। संसदेत आलेला तो मोदी द्वेषी पोटी संसदेत आलेल्यावर निर्णय रद्द झाला, 33% आरक्षण 2023 मध्ये लागू झालंय। आता काय मागणी असणार आहे तुमची? आहेत ती 498 जागा आहेत, तुमची मागणी काय असणार आता? नाही, आमची मागणी तर काय असणार आहे, आम्ही फक्त आता सध्या तरी जे बाबा समस्त फक्त इथे काही मोदी सरकारचा निषेध, मोदी सरकारचं फक्त इथं काही नव्हतं, समस्त भगिनींसाठी हा एक सन्मानाचा निर्णय होता आमचा। आम्हाला अजूनही तोच हवा आहे की बाबा इथं सन्मान नारी शक्तीचा झाला पाहिजे, स्त्रीचं कर्तृत्व नेतृत्व ह्याला कुठेतरी एक संधी मिळाली पाहिजे आणि विरोधी पक्षानं जी दुटप्पी भूमिका घेतलेली आहे त्याला आमचा कडवून विरोध आहे, त्यांचा आज आम्ही या ठिकाणी निषेध केलेला आहे।